मुसळधार पाऊस या भागात बरसतोय। गांधी मैदानात पाणीच पाणी झालेले। मे महिन्यात गांधी मैदानाचं अक्षरशः तळ झालेलं दिसते। मोठ्या प्रमाणात पाणीच साचलेलं आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, कोल्हापूरमध्ये गेला आठवडाभर पाऊस बरसतोय, मात्र आता ही गांधी मैदानाची दृश्य अत्यंत भयंकर म्हणावी लागतील। बरोबर आहे। गेली 4 ते 5 दिवस कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा परिणाम थेट मे महिन्यामध्येच हा पाऊस आल्याने कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जे गांधी मैदान आहे याची आपण दृश्य बघू शकता। हे काटोकाट भरलेलं मैदान आहे, पाण्याने भरलेलं हे मैदान आहे। आता हे मैदान म्हणायचं की तळ असा प्रश्न आता कोल्हापूरकरांना पडलेला आहे। खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी तळ होतं असं बोललं जायचं, त्यानंतर याचं रूपांतर मैदानात झालं। या मैदानाला ऐतिहासिक गांधी मैदान म्हणतात, कारण या मैदानामध्ये इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, त्यानंतर प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्या सभा झालेल्या आहेत। पु ल देशपांडेंची सभा झालेली आहे। कोल्हापूर शहरात अतिशय सुटसुटीत अशा पद्धतीचे गांधी मैदान मांडलं जातं। काही महिन्यांपूर्वी याच गांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे। मात्र 5 दिवसांच्या या पावसामुळे गांधी मैदान काटोकाट भरलेलं आहे। 5 दिवसाच्या या पावसानंच या मैदानाचं पुन्हा एकदा तळ झालेलं आहे आणि त्यात पक्षी सुद्धा त्या पाण्यात पोहताना दिसतात। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी रणजित।